वसईतील एका महिला वकिलाची सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। 52 वर्षीय फिर्यादी या पेशाने वकील आहेत। 25 मार्च रोजी त्यांना एक फोन आला होता। फोन करणाऱ्या व्यक्तीने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले। त्या अधिकाऱ्याने जे सांगितले ते ऐकून महिला वकिलाच्या पायाखालची जमीनच सरकली। तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून एक मोबाईल घेण्यात आला आहे आणि त्या मोबाईलमधून अश्लील संदेश पाठवण्यात आले आहेत। तसेच दिल्लीत तुमच्या नावाने HDFC बँक खाते उघडण्यात आले असून त्या खात्यात मनी लॉन्ड्रिंग आणि इतर गुन्ह्यात समाविष्ट असलेली रक्कम जमा करण्यात आली आहे असेही त्यांना सांगण्यात आलं। फोन करणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून समोर सीबीआय कार्यालय असल्याचं भासवलं। फिर्यादी यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि सायबर भामट्यांच्या त्या जाळ्यात अडकल्या। या प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून 25 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत तब्बल 50,38,000 रुपये उकळण्यात आले। ही रक्कम त्यांनी RTGS द्वारे वेगवेगळ्या खात्यात पाठवली। पुढे त्यांना संशय आला आणि आपली फसवणूक होत असल्याचं त्यांना समजलं। त्यांनी तत्काळ वसई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून वसई पोलीस ठाण्यात 4 अज्ञात मोबाईल धारकांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा नवीन प्रकार आहे। यामध्ये सायबर भामटे स्काईपवरून व्हिडिओ कॉल करतात, तुमच्यावर परराज्यात गुन्हा दाखल झाला आहे असे सांगतात किंवा कुठल्या तरी घोटाळ्याची चौकशी करत असल्याचं ते भासवतात आणि डिजिटल अरेस्ट केल्याचं ते सांगतात। विश्वास बसावा म्हणून समोर नकली पोलीस ठाणे दाखवतात। बदनामीपोटी कारवाई टाळण्यासाठी उच्चपदस्थ त्याला बळी पडतात। लोक भूलथापांना घाबरतात, त्यांच्याकडून तडजोडीच्या नावाखाली पैसे उकळले जातात। परंतु प्रत्यक्ष डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच अस्तित्वात नाही। याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे, परंतु तरी देखील लोक बळी पडत आहेत। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या 3 घटना वसईत गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत। त्या तिन्ही घटना वसई पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतच घडल्या आहेत। हे विशेष, यात फसवणूक झालेले हे तिन्ही जण उच्चपदस्थ आहेत। वसईत राहणाऱ्या एका IT तज्ञाला सायबर भामट्याने बंगळुरू येथील IB अधिकारी असल्याचं सांगितलं। 500 कोटींच्या घोटाळ्यात तुमचे नाव आले असल्याचे सांगत स्काईपवरून व्हिडिओ कॉल केला। हा IT तज्ञ त्यांच्या जाळ्यात सापडला। यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी त्वरित बँक खात्यातून 70 लाख रुपये या भामट्यांना पाठवले। त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले 40 लाख आणि ठेवीमध्ये असलेले असे एकूण 1,41 लाख रुपये भामट्यांना पाठवले। हा सर्व व्यवहार अवघ्या 19 दिवसांत घडला। वसईत बँकेतून निवृत्त झालेल्या एका वृद्ध महिलेला सायबर भामट्यांनी तब्बल 28 लाखांचा गंडा घातला। सायबर भामट्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचं सांगितलं। तुमच्या नावाने घेतलेल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर झाला असून हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं। यानंतर फिर्यादी यांना हैदराबाद पोलिसांच्या नावाने व्हिडिओ कॉल आला आणि फिर्यादी यांना डिजिटल अरेस्ट करत असल्याचं त्यांनी सांगितलं। दिवसभर त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर अटक करून ठेवले। यातून मार्ग काढण्यासाठी पैशांची मागणी केली। फिर्यादी सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या। त्या 4 वेळा बांद्रे येथील आपल्या बँकेत गेल्या आणि 28 लाख रुपये त्या सायबर भामट्यांना पाठवले। हा सगळा प्रकार अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत घडला।